अस्सलामुअलैकुम एव्हरीवन. आज मी तुमच्यासोबत पावभाजी मसाला पुलावची रेसिपी शेअर करते. हा खाण्यातल्या खूप टेस्टी आणि लज्जतदार असते. त्यासाठी सगळ्यात पहिले एक चटणी तयार करायची आपल्याला. 8-9 लाल मिरच्या आणि 8-9 लसणाच्या कल्यांची चटणी तयार करायची. कढईतल्या मी 4 मोठे चमच तेल टाकला, 2 शिमला मिरची, 1 कांदा, 3 मीडियम साईजचे टमाटर आणि 2 लाल मिरची टाकून बेस पोलून घेतला. सब्जी मॅशरने थोडा त्यांना मॅश केला. वाटलेली चटणी यातल्या टाकायची सगळी. 1 चमच आलं लसूण हिरवी मिरचीचा पेस्ट टाकला, पाव चमच काली मिर्च पावडर आणि अर्धा पॅकेट पावभाजी मसाला टाकला. पावडर मसाल्यातल्या मी टाकला 1 चमच लाल मिर्च पावडर, 1 चमच धना पावडर, हळदी पावडर अर्धा चमच आणि अर्धा चमच गरम मसाला. सगळा मिक्स करून घेतला. थोडासा पाणी टाकला करपावा नाही म्हणून. बॉईल केलेले बटाटे आणि मटर, ताजे मटर होते, तुम्ही फ्रोझन पण घेऊ शकत आहो. हा सगळा टाकून सब्जी मॅशरनी डबल मिनी मॅश केला बेस मसाला. सगळा मॅश झाला. त्याच्या बाद मी अर्धा निंबू ह्यातला निचोडला आणि चावल टाकले. हे घराचेच राहिलेले चावल होते, ते टाकले. कोथिंबीर टाकली, मिक्स करून घेतला. हा एवढा टेस्टी आणि लज्जतदार पुलाव बनते. स्पेशली ते थंडीतल्या ह्याला खाण्याची मजाच काय और आहे. मिक्स करून झाला. मी बटर टाकला, कोथिंबीर टाकली आणि थोडासा जो पावभाजी मसाला राहिला होता ना, तो ह्यातल्यानं टाकला आणि डबल सगळा मिक्स करून घेतला. गरमागरम आपला पावभाजी पुलाव रेडी आहे. व्हिडिओ आवडला ते आपल्या तारका कुकनच्याला लाईक शेअर जरूर करा.